नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजचं पॉडकास्ट सुरू करण्याआधी मला गजाली गँगबद्दल तुमच्याशी काही बोलायचं आहे. त्याबद्दल काही अपडेट द्यायची आहे. बरेच दिवसापासून DM येत आहेत. काही जण कॉमेंटमध्ये पण सांगत आहेत की गजाली गँगवर पण काहीतरी अपलोड कर, वेगळा विषय घे, वेगळे विषय अपलोड कर. सगळं माझ्या ध्यानात आहे मंडळी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं गजाली गँगवर तितकंच प्रेम आहे जितकं माझं गॉसिप गर्ल या चॅनलवर आहे. मलाही खूप वाटतं आणि खूप विषयही डोक्यात आहेत की याच्यावरती मला बोलायचं आहे गजाली गँगवर. आणि ह्याआधी काही विषय असे झाले की जे मला असं मांडावेसे वाटले गजाली गँगवर. पण आता मी ना सध्या एका अशा सिच्युएशनमध्ये आहे की माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. गॉसिप गर्लवर पण रेग्युलरली व्हिडिओ आणणं हेही आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये माझ्यासाठी एक प्रकारचा टास्कच झाला आहे. बिकॉज काय आहे ना की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी ऑलरेडी म्हणजे ज्यांची जबाबदारी मी घेतली होती. सो त्याआधी मला मार्गी लावायच्या आहेत. तर अजून 1 महिना मला द्या मंडळी. मार्चपासून आपण गजाली गँगवर म्हणजे मिड मार्चपासून म्हणते मी, आपण तो गजाली गँगवर पण ॲक्टिव्ह होऊ. तुम्ही साथ सोडू नका, तिथे उधर बने रहो. आणि ज्या लोकांनी गजाली गँगला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी पण जाऊन तिथे सबस्क्राईब करून ठेवा. त्या चॅनलवरही लवकरच छान छान व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांवर काहीतरी म्हणजे आउट ऑफ द बॉक्स घेऊन मी नक्कीच येईन. पण फक्त मला थोड्या वेळाची गरज आहे. 1 महिना सगळं काही जे मी ऑलरेडी घेतलं आहे अंगावर ते एकदा मार्गी लागला ना की मग मी मोकळी. मग मी 2 चॅनलवरती एकदम मस्तपैकी ह्याच्यावर आपले रिॲक्शन जे डेली क्रिंज जे आहे त्याच्यावरती येईल. आणि गजाली गँगवर आपले काही काही वेगवेगळे विषय आपण हाताळू. तर तसा प्लॅन आहे. बट येस, थोडासा टाईम द्या. नेक्स्ट मंथपासून पक्का, प्रॉमिस. चला तर मग ही होती अपडेट गजाली गँगबद्दल. आणि वळूया आजच्या आपल्या पॉडकास्टकडे. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे नन अदर दॅन लेझी मूडी बंजिता. आपण सर्वांनी पाहिलं असेलच की या ताईंचा बड्डे किती वाजत गाजत आणि एकदम फुल जोशमध्ये साजरा झाला. बाकी सगळ्या घरच्यांचे म्हणा किंवा आपले चमनचा पण म्हणा, फॉर दॅट मॅटर इवन त्यांच्या मुलीचा, ती लहान आहे तरी म्हणजे अशी मोठी बड्डे पार्टी वगैरे असं काही ते लोक ऑर्गनाईज नाही करत. इन्स्टेड ते लोक घरातल्या घरातच सेलिब्रेट करतात. पण मॅडमचा बड्डे जिथे तिथे जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे सेलिब्रेट केला जातो आहे. काय करणार बाबा, आता भक्त म्हणतील ताईंनी माणसंच तेवढी कमावली आहेत. ताईंवर इतकं प्रेम आहे लोकांचं आणि ताईंचं म्हणजे आदर इतका आहे समाजामध्ये की लोक त्यांचा बड्डे सेलिब्रेट करतात. ते त्यांचं नशीब आहे, ते त्यांचं भाग्य आहे, ब्ला 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 ब्ला. कारण ताईंनी ते परत परत रटवून सांगितलं आहे ना. म्हणजे ताई बोलतात तेच आम्ही बोलतो. ताई आपलं पिल्लू सोडतात आणि आम्ही ते मग उचलतो, पकडतो ना का. आणि मग त्या पिल्लाला चांगलं रोस्ट करून त्याचं चिकन तंगडी बनवून खातो. आणि सगळ्या रिॲक्शनवाल्यांच्या चॅनलवर येऊन आम्ही मग त्याचे तुकडे फेकतो. असंच करता ना मंद लोक. तर मग तुमचं जे ते ताईंचं प्रवचन आहे ना की ही माणसं मी कमवली आहेत, ही माझी माणसं आहे वगैरे, तर त्याच्यावर आहे ना मी नंतर येते. तो टॉपिक मला आज घ्यायचाच आहे आणि तो आपल्या आजच्या पॉडकास्टचा मुख्य टॉपिक असणार आहे. पण तत्पूर्वी हे थोडंसं म्हणजे त्यांचे जे आजचे जे बड्डे व्लॉग्स होते तर त्याच्यावरचं माझं थोडंसं विश्लेषण मी तुमच्याशी शेअर करते आणि नंतर मग आपण त्या मूळ मुद्द्यावर येऊया. तर आमच्या ताई गेल्या होत्या मूकबधीर मुलांच्या शाळेमध्ये आणि मग त्यांनी असं दाखवलं की त्यांनी डोनेशन वगैरे दिलं आणि मग किती खर्च आला आणि मग एवढं जेवण बनायला किती खर्च येतो वगैरे असं. तर त्याचा इतका सविस्तर व्लॉग केला ना की तुम्ही म्हणजे विचार करा की त्या 20 मिनटाच्या व्लॉगचे त्यांनी किती कमवले असतील आणि त्यापैकी त्यांनी किती त्यांना डोनेशन म्हणून दिले असतील. आता मी नाही बोलणार, हे कॅल्क्युलेशन तुम्हीच लावायचं आहे. फक्त मी इथे गेली होती, इतकी मदत केली एवढं सांगून त्या मोकळ्या होऊ शकल्या असत्या. पण त्यांनी 5-10 नाही तब्बल 20 मिनटाचा त्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ मॉनिटाईज केलेला आहे. तर त्यामुळे तो किती त्या कमावणार त्याचे व्ह्यूज वगैरे बघून तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मग तुम्हाला कळेल मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यामध्ये पण मी पण मदत करते, मला तसंही मदत करायला आवडतं, असं म्हणून म्हणून ताई फक्त ना असं म्हणजे एकदम ते पॉलिटिशियन असतात नाही का, मध्ये एक पॉलिटिशियनचा असा एक व्हिडिओ आलेला, तुम्हाला लक्षात असेल तर, मी नाव नाही घेणार कारण ह्या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात, पण तुम्हाला माहिती असेल तर अशाच एक आपल्या पॉलिटिशियन ताई ना अशा गावात गेलेल्या आणि मग त्यांचा असा आलेला व्हिडिओ की ह्या ताई आपल्या भाकरी थापताना गावच्या महिलांबरोबर, आणि त्या ताईंना काही भाकरी बिकरी थापता येत नव्हती, ती थापलेली भाकरी फक्त त्या पलटवायचं काम करत होत्या तिथे. पण दाखवलं असं होतं की बाबा की ताई किती म्हणजे समरस होतात महिलांमध्ये आणि कसं भाकरी वगैरे थापतात. तर त्याच्यातलाच काही प्रकार आहे आजकाल, आपल्या हे जे सोकॉल्ड इन्फ्लुएन्सर आहेत ते पण आपल्याला स्वतःला काहीतरी नेता बिता समजायला लागले आहेत आजकाल. तर त्यामुळे ते पण असे म्हणजे हे करतात, काय बोलतात, क्लिकबेट देत असतात की मी मदत करते वगैरे, मग नुसतं असं एक चमच्याने ढवळताना शॉट द्यायचा, नाहीतर मग असं 3-4 मुलांना असं पळीपळीने वाढताना शॉट द्यायचा, एखाद दुसरी पुरी तळून म्हणजे काढताना शॉट द्यायचा, असं असं असे शॉर्ट्स देतात आणि म्हणजे असं दाखवतात की बाबा मी पण असं मदत केली, हातभार लावला, मी ते फक्त खायला नाही आले, मी ते मदत पण करते आणि मी किती महान आहे, मला असं कमी जास्त लहान मोठं असं काही नाही, मी सगळ्यामध्ये समरसून जाते, असं फक्त तो दाखवण्याचा असा एक स्टंट असतो. हाईट म्हणजे ना क्रिकेटची बॅट हातात घेतली, म्हणजे आता क्रिकेट मुंबईमध्ये तर तुम्हाला सांगायलाच नको की किती म्हणजे क्रिकेटचं क्रेज आहे लोकांमध्ये. मी असं नाही म्हणत की सगळेजणं असं रेग्युलरली खेळत असतील, पण एकदा तरी बॅट आयुष्यात हातात घेतलेलीच असते. पण या ताईंची ओव्हर ॲक्टिंग बघितली तुम्ही, एक शॉट मारला असेल फार फार तर 1-2 बॉल खेळल्या असतील त्या मुलांबरोबर आणि सांगतात मी पहिल्यांदा खेळली, मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये खेळली आहे क्रिकेट. म्हणजे तुम्ही असे काय एकदम कुठले महाराणी का राजा महाराजांच्या घरातनं कुळातनं आला आहेत का, की तुम्ही एकदम कधी असं खेळलेच नाही तसे खेळ आणि डायरेक्ट असं म्हणजे काहीतरी एकदम गोल्फ बिल्फ खेळत होतात आणि क्रिकेट फर्स्ट टाईम खेळलात किंवा गल्ली क्रिकेट फॉर दॅट मॅटर तुम्ही फर्स्ट टाईम खेळलात. ताई तुम्ही कुठून आलात ते जरासं लक्षात असू द्या. अँड सॉरी माय मिस्टेक, तुम्ही इवन मुंबईच्या पण नाही आहात, तुम्ही वालघरच्या आहात नाही का, तर मग तिथल्या आहात तर मग तरी पण तिथली लोकं पण असं गल्ली क्रिकेट वगैरे तर खेळत असतील ना, आपण सहज म्हणून पण असं पिकनिकला पण कधी ना कधीतरी खेळलेलो असतोच. ह्या ताई माहिती नाही बाबा कुठच्या दुनियेतल्या आहे, त्यांनी पहिल्यांदा बॅट हातात घेतली आणि ह्यांना सगळं फुकट मिळतं, म्हणजे यांच्या अंगावरच्या कपड्यापासनं कानातल्यापर्यंत ह्यांना सगळं सगळं फुकट मिळतं. पण या तुम्हाला सांगणार की तुम्ही इथून विकत घ्या, तिथून विकत घ्या, मी लिंक दिली आहे, तुम्ही परचेस करू शकता. अहो ताई मग तुम्ही पण अशा स्वतः वस्तू परचेस करा ना, म्हणजे मग तुमच्या ऑडियन्सला असं वाटेल की जर ताईने परचेस केलं आहे ना तर मला केलंच पाहिजे, म्हणजे तर मी आय विल गिव्ह इट अ शॉट है ना. पण तुम्हाला फ्री मिळालं आहे म्हटल्यावरती मग आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा, कारण फ्री मिळालेली गोष्ट तर काय कशी असली तरी माणूस एक्सेप्ट करतोच ना. त्यामुळे तुम्ही पण ती साहजिकच आहे ती एक्सेप्ट केली आहे बिकॉज इट वॉज फ्री. पण जर तुम्हाला तीच गोष्ट खरेदी करून घ्यायला कोणी सांगितली तर गिवन अ चॉईस तुम्ही ती खरेदी केली असती का. तर तुम्ही अशा गोष्टी दाखवा ज्या तुम्ही पैसे देऊन खरेदी केल्या आहेत आणि मग तुम्ही लोकांना अपील करा की बाबा तुम्ही ह्या गोष्टी ट्राय करा, हे मला इतकी आवडली, मला असं वाटलं की माझा पैसा याच्यामध्ये घालावा, ह्याला बाय करावं ह्या गोष्टीला, म्हणून मी ती खरेदी केली आहे, तर तुम्ही पण ट्राय करा, तर इट मेक्स सेन्स. पण जर फुकटची गोष्ट तुम्ही जर प्रमोट करत असाल जी तुम्हाला फुकट मिळाली आहे, तर फुकट तिथे प्रकट हे माहितीच आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे तुमच्या वळणावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे, ॲटलिस्ट आमच्यासारखे सूज्ञ लोक तरी नाहीच नाही. वरून ह्या लोकांचं काय असतं ना मंडळी, हे लोक कुठल्याही प्रमोट केलेल्या गोष्टीची गॅरंटी देत नाहीत काहीच, म्हणजे ते तुम्ही तुमच्या रिस्कवर विकत घ्यायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही फॉल्ट निघाला किंवा ती वस्तू बरोबर नाही निघाली किंवा काही, तर त्याची जबाबदारी यांची नसते. तर त्यामुळे नंतर जर तुम्ही असा विचार कराल की मला जर चांगला एक्सपिरियन्स नाही आला तर मी परत त्या ज्या क्रिएटरने तुम्हाला सांगितली होती, सजेस्ट केली होती, तिच्याकडे जाऊन सांगेन, तर मग तिथे तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि मग नंतर तुम्हाला ब्लॉक केलं जाईल. आणि ही खरी गोष्ट आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या सबस्क्रायबरला आलेला हा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर कुठलीही गोष्ट ना फक्त निव्वळ ह्यांच्या बोलण्यावर न जाता थोडं गुगल सर्च, गुगल रिव्ह्यू वगैरे त्या पेजचं करा
आणि मग लोकांचे एक्सपिरियन्स वाचा. आणि नंतर आणि स्पेशली ना जे लोक गुगलवर अवेलेबल आहेत, ज्यांचे रिव्ह्यूज आहेत, अशाच गोष्टीला प्राधान्य द्या आणि या ताईदादांच्या नादाला कमी लागा. आणि बाबा त्या सिंचन भट ताईंना काय झालं आहे मला तेच कळत नाही आहे. कधी आपल्या झमुऱ्याकडे जातात तर कधी या बंजिताकडे. ताई तुम्ही म्हणता तुमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत, एवढे लोक उठबस करायचे तुमच्याकडे, एवढ्या लोकांना तुम्ही खाऊ घातलं आहे अक्षरशः. मग आता कुठे गेले ते लोक? त्या लोकांचा आधार घ्या ना. असे कितीतरी ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत ज्यांच्याकडे आता कामं नाही आहेत, ते पण असेच वेल्ले बसलेले आहेत. तर मग त्यांना पण तुम्ही सांगू शकता ना, त्यांना पण तुमची हेल्प होईल, थोडं पडद्यावर येतील आणि तुम्हाला पण त्यांची हेल्प होईल. कारण का सध्या त्यांच्याकडे काम नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की पब्लिक त्यांना विसरलं आहे. तर तो चेहरा समोर आला तर त्या चेहऱ्याला पण परत एक लाईफ मिळेल आणि तुम्हालाही त्यांचा उपयोग होईल, करता येईल ना. पण अशा लोकांकडे जा ना. कितीतरी दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्याकडे आता काही काम नाही आहे, सिनियर आर्टिस्ट्स आहेत जे म्हणजे वयोमानानुसार काही काम करत नाही आहे, त्यांनी तुमच्याकडचे पदार्थ चाखले असतील तर ते चांगला बेटर रिव्ह्यू देऊ शकतात ना. कशाला या लोकांच्या नादी लागले आहेत तुम्ही? आणि ए बाई बंजिता, जरा कमी रेख. किती रेखतेस ते? त्या कोळणी पण अशा रेखत नाहीत. म्हणजे काय ते किती आवाज, तो भसाळा आवाज. दादा, इकडे या, मावरा घ्या. आणि ती गाणी तर तू बोलूच नको बाबा. कर्कश आवाजामध्ये ती गाणी बोलत नाहीस, ते सुराचा वगैरे तर पत्ताच नसतो, पण तो आवाज बापरे बाप. आणि ते माईकची तुला गरजच नाही आहे. त्या माईकवर तो दुपटी तिपटीने आवाज येतो. तर ते माईक यूज करतेस तर नॉर्मल तरी बोल. त्या माईकवर कशाला रेखतेस? तो म्हणजे माईक लावायचा, ऑलरेडी आवाज भसाडा, तो माईक लावून आणि मोठमोठ्याने असा कानात असा टोचतो तो आवाज. आणि मी नेहमी म्हणत आली आहे की कंपॅरिझन हे ना दोन सेम गोष्टीचं झालं पाहिजे, राईट? मग ती व्यक्ती असू दे, नाहीतर वस्तू असू दे, नाहीतर काही असू दे, तर ते काहीतरी त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी असली पाहिजे, तरच त्याचं कंपॅरिझन होऊ शकतं. दोन एकदम वास्ट डिफरन्स असलेल्या गोष्टीचं कंपॅरिझन कसं होऊ शकतं? फॉर एक्झाम्पल, एका डेली व्लॉगरचं कंपॅरिझन रिॲक्शन व्लॉगरशी नाही होऊ शकत ना. रिॲक्शनवाल्यांशी होऊ शकतं, डेलीवाल्यांचं डेलीवाल्यांशीच कंपॅरिझन होऊ शकतं. तर मला हे समजत नाही, हे लोक प्रत्येक गोष्टीचं कंपॅरिझन, स्पेशली ही बंजिता, फुबईशीच का करतात? म्हणजे काही झालं तरी फुबईबरोबर कंपॅरिझन. मी फुबईला पण गेली होती, मी फुबईला पण बघितलं होतं, पण मग ते इथल्यासारखं मार्केटच नाही. अरे कसं असेल इथल्यासारखं मार्केट? प्रत्येक देशाचं, प्रत्येक जागेचं आपलं आपलं वैशिष्ट्य असतं ना. मग त्या जागेचं कंपॅरिझन तुम्ही तिथल्याच इतर जागांशी करायला हवं ना. असं कसं तुम्ही कुठल्या तरी भलत्याच जागेचं कंपॅरिझन करता? म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतके सारे फिश मार्केट्स आहेत, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जवळचंच, फार लांब नका जाऊ, तुम्ही माहीमचं तुम्ही कुलाबा बरोबर कंपेअर करा किंवा वर्सोवा फिश मार्केटबरोबर कंपेअर करा. अगदीच नाही तर तुम्ही इतके मोठे वालघर, तुझा नवरा तर दर वेळेला ते बुधवार बाजार दाखवत असतो, त्या बाजाराबरोबर कंपेअर करा ना. ते आहे खरं कंपॅरिझन. मी तुम्हाला प्रश्न विचारते, मग तुम्हाला कुठला बाजार जास्त आवडला? माहीमचा बाजार जास्त आवडला की वालघरचा बाजार जास्त आवडला? माहीमला जास्त छान मच्छी मिळते की वालघरला जास्त छान मच्छी मिळते? ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? हे कंपॅरिझन आहे खरं. हे कंपॅरिझन करून दाखवा ना. फुबईला कुठे पोचलात तुम्ही डायरेक्ट? एक बाई हिला बाजारात भेटली आणि ती चक्क हिला म्हणाली की मी चौलेशला बघितलं ना, चौलेशला बघून मी समजले की चौलेश आहे म्हणजे वंजिता असणारच. बाई 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 बाई, म्हणजे आता तुझी हीच ओळख राहिली रे बाबा की चौलेश दिसला की वंजिता. आमच्यात तर बाबा म्हणजे असं म्हणतात की नवरा दिसला तर बायको असेल, बायको दिसली तर नवरा असेल, नाही का? तर आम्हाला वाटलेलं असं कोणतरी म्हणेल की चमन दिसला ना, तर मला असं वाटलं चमन आहे म्हणजे वंजिता असणारच. पण चौलेशला बघून वंजिताचा अंदाज लावला, म्हणजे चौलेश बरोबर चमन पण असू शकतो. काय ताई तुम्ही कशावरून वंजिताच असेल तिच्याबरोबर? आणि ना खरं आपलं पॉडकास्ट अगदी कान लावून ऐकतात हा बाकी. बघितलं ना, आता बोलत होते की चौलेशच्या मुलीचा ॲन्युअल डे आहे, तर वंजिता पण जाणार आहे, वंजिताला बोलवलं आहे ॲन्युअल डे बघायला.
आठवलं ना, आपण लास्ट टाईमच डिस्कस केलं होतं. हां, तर ते ऐकलं आहे बरं का. म्हणून मग आता दाखवणार आहे चौलेश. मे बी बाप का फर्ज निभाता हूँ, और सोबत अपने दोस्त को भी लेके जाता हूँ. तर असं आहे. ऐकतात पण मान्य नाही करत. पण ठीक आहे, ऐकून जर चांगलं केलं ना, म्हणजे काहीतरी असर पडतोय ना आपला, ही गोष्ट फार छान आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. आणि त्या सिंचन भट ताई, त्या इतक्या म्हणजे हिचं भरभरून कौतुक करत होत्या. पण ह्या बाईच्या तोंडातनं एकदा थँक्यू म्हणून निघाला नाही. भलेही प्रमोशन करत होती, ती ड्युटी तर निभावलीच, कारण त्याचसाठी आली होती ना. पण थँक्यू, तुम्ही मला इतकं चांगलं चुंगलं खायला घातलं नाही, बिलकुल नाही. ते आमच्या तोंडातनं निघतच नाही बाबा, आम्ही मोठे सेलिब्रिटी आता. ह्या सिंचनताई काय म्हणे की हिचं ना म्हणजे पेशन्स खूप वाखाणण्यासारखं आहे. इतका वेळ म्हणजे थांबली माझ्यासाठी, माझं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत, सगळ्या गोष्टी होईपर्यंत न खाता थांबली म्हणे. तर मग अजून काय करणार ताई, म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला? जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवायला बोलवलं आहे तर तुमचं जेवण तयार होईपर्यंत ती व्यक्ती थांबणारच ना. मग ती बंजिता असू दे नाही तर मी असू दे, आम्ही थांबणारच ना. जेवायला बोलवलं आहे तर जेवण होईपर्यंत. मग त्याच्यामध्ये असं काय तिचं पेशन्स लेवल आणि असं काय जगावेगळं केलं तिने की तुम्ही चमनला सांगत होतात की तू खूप लकी आहेस, तुला इतकी पेशंट बायको मिळाली. म्हणजे तशी पेशंट नाही हो, पेशन्स असणारी बायको मिळाली. काय मला कळलं नाही हवं. चमन नाही, चमनमध्ये खरे पेशन्स आहेत तसं पाहायला गेलं तर. तुम्ही उलटं बोलताय ताई. असो धंदे में करना पडता है. तू मेरी कर, मैं तेरी करता हूँ. तारीफ. तुम्हाला काय वाटलं? आता येऊया आपण शेवटच्या मुद्द्याकडे, जिथे हिच्या फ्रेंडने हिला पार्टी दिली होती आणि मग तिथे हिला खूप भरून आलं आणि म्हणजे ते सगळं बघून तिला खूप आनंद झाला, आनंदाश्रू आले. तर त्यावेळेला हिने काही असे 2-3 डायलॉग मारले, असे चिपकवले, आपलं ज्ञान दिलं. तर त्या बाबतीत मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मंडळी. काय आहे ना, ह्या ताई म्हणाल्या की मी लाख मोलाची माणसं कमवली, मी इतकी माणसं आहेत माझ्या आजूबाजूला, इतके लोक माझ्यावर प्रेम करतात, मी खूप भाग्यवान आहे, खूप लोक माझ्यासाठी करतात गोष्टी, विविध गोष्टी, माझा बड्डे सेलिब्रेट करतात, मला गिफ्ट्स देतात, माझ्यासाठी मनापासून करतात. आणि मग त्या म्हणाल्या की हे सर्व पाहायला माझे आईवडील हवे होते, त्यांचीही इच्छा होती की मला सक्सेसफुल होताना बघायची, त्यांना बरं वाटलं असतं. पण मी ते दुःख कुरवाळत बसली नाही, मी मूव्ह ऑन केलं. आणि माझं लोकांना हेच सांगणं आहे, काही लोक जे दुःख कुरवाळत बसतात तर त्या लोकांनी पुढे जा, मूव्ह ऑन करा. खूप लोक भेटतील तुम्हाला, आणि जसं मला भेटली. मी ते दुःख कुरवाळत बसली नाही आणि मला असे खूप साऱ्या बायका मला माझ्या आईच्या रूपात लाभल्या, खूप सारे फ्रेंड्स मिळाले. तर सगळ्या गोष्टी आहेत ताई. तुम्ही दुःख कुरवाळत नाही बसलात, तुम्ही लोकांना हे सजेशन देताय की तिथेच अडकून पडू नका, ही गोष्ट बरोबरच आहे. पण एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की काही दुःख असतात ना, जी दुःख तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडू शकत. म्हणजे ठरवलं तरी नाही, म्हणजे लाईफ गोज ऑन, तुम्ही मूव्ह ऑन करता, पण त्या व्यक्तीची जागा तुमच्या आयुष्यात येणारे लाखो जणं पण नाही घेऊ शकत. ठीक आहे, कोणीच नाही घेऊ शकत. त्यातलेच एक असतात आपले आईवडील, त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. कितीही तुमच्या लाईफमध्ये आईरूपी व्यक्ती आली, वडीलरूपी व्यक्ती आली, तरी पण ते तुमचे आईवडील कधीच नाही होऊ शकत. आईवडील हे आईवडीलच असतात. तर त्यामुळे हे तुमचं बोलणं मला काही पटलं नाही की तुम्ही जे म्हणालात की एवढे लोक मला मिळाले असतील, पण ते आज आहेत उद्या नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अशा गोष्टीने हुरळून जाऊ नका. आता तुमच्या त्या सिंचन भट्टाईंचं बघा ना, एवढ्या लोकांना खाऊ घातलं म्हणतात, एवढ्या लोकांची उठबस केली म्हणतात. कुठे येतात आज ते लोक? हा भ्रम आहे, या भ्रमाच्या दुनियेत आहात तुम्ही. ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटेल ना, त्या दिवशी तुम्हाला वास्तव दिसेल. काय असतं ना, जेव्हा आपल्याकडे दौलत आहे, शोहरत आहे, या सगळ्या गोष्टी असतात ना, तेव्हा लोकांना अशी मुंगळ्यासारखी चिकटतात आपल्याला. ठीक आहे, हे फॅक्ट आहे. म्हणजे मी स्वतः अनुभवलं आहे. म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत वगैरे माझे वडील नेहमी म्हणायचे की जोपर्यंत तो माणूस त्या पोझिशनला आहे ना, तोपर्यंतच त्या माणसाचं महत्त्व आहे.
हे ऑफिसमध्येही तसंच असतं. जोपर्यंत तुम्ही त्या ऑफिसमध्ये त्या एका सर्टन पोझिशनला असता तोपर्यंत लोकं तुम्हाला साहेब, साहेब, साहेब करत असतात. आणि ज्या दिवशी तुम्ही रिटायर होता त्यानंतर मग कोण साहेब? तुम्ही कधी त्या ऑफिसमध्ये स्वतःचं काम घेऊन जा. बघा तुम्हाला तेवढाच मान-मरातब मिळतो का? तेवढेच लोकं तुम्हाला विचारतात का? तीच लोकं तुमची जी-हुजुरी करतात का? नाही करत कोणी. हीच रिॲलिटी आहे आणि ही रिॲलिटी तुम्ही जितक्या लवकर एक्सेप्ट कराल तितकंच तुमच्यासाठी बेटर आहे. तर हे असंच असतं, ये जीवन है, यही है इसका रंगरूप. आणि ह्या ज्या आया बनून फिरतात की ही मला मुलीसारखी आहे, ही मला असं आहे, तसं आहे, हे बोलणं खूप सोपं असतं. जर त्या इतक्याच मनाने निर्मळ आहेत तर मग अशा साधारणशा एखाद्या मुलीला का नाही समजत ते आपल्या मुलीसारखं? दुसरी पण एखादी कर्तृत्ववान व्यक्ती असू शकते, जी फेम नाही आहे तिच्याकडे, पण ती कर्तृत्ववान आहे. पण नाही, त्यांना नाही बोलणार, तुम्हाला बोलतात. कारण तुमच्याकडनं बाबा काहीतरी असं म्हणजे सेलिब्रिटी आहेत तुम्ही आता लोकांसाठी, तर त्याच्यासाठी मग तुमच्या आया बनण्यासाठी तर लोकांची लाईन लागली असेल. पण ह्याच्यामुळे स्वतःच्या आईला विसरून जाऊ नका, तिचं महत्त्व कमी करू नका. तुमची आई ही तुमची आईच राहणार आहे शेवटपर्यंत, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. तिची जागा तुमच्या आयुष्यात तिसरी कुठलीही सो कॉल्ड आई घेऊ शकत नाही. आय होप मंडळी तुम्ही पण माझ्या या मताशी सहमत असाल. आणि ताई, तुम्ही जी काही उंची गाठली आहे नशिबाने म्हणा किंवा तुमच्या मेहनतीने म्हणा, चांगली गोष्ट आहे. पण ह्या वैचारिक गोष्टींवर तुम्ही जरा कमी आपलं ज्ञान पाजळाल तितकं जास्त बरं आहे. तर तुम्ही अशा गोष्टींवर बोलत जाऊ नका. ठीक आहे, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत वगैरे, तर तिथपर्यंतच तुम्ही मर्यादित ठेवा तुमचं नॉलेज. तर मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.